जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 79. मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. श्रीराम धराधीवरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते. सरावी सरा त्या भरा दुर्भराते करानी करा त्या खरा मत्सराते. श्रीराम मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तांमध्ये नाम हे सार आहे दुजी तुळना तुळिताही नसाहे. श्रीराम बहुनाम या राम नामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना. दिशा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पूसे. श्रीराम जेने जाळीला काम तो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे करी अंतरी नाम विश्वास तेथे. श्रीराम विठोणे श्री वाहिला देवराणा तया अंतरी ध्यास रे त्यासी नेना. जीवाला निवाला स्वये तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम भजा राम विश्राम योगेश्वरांचा जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेवून राहे. तया विनतोषी न संदेहकारी निजधाम हे नाम शोकापहारी. श्रीराम मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. श्रीराम बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवासे जीवा मानवा हेची कैवल्य साचे. श्रीराम जनी भोजनी नाम वाचे वदावे
अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीराम नये रामवाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. श्रीराम नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. श्रीराम अति आदरे सर्वही नाम घोषे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5वा. समास 5वा. बहुधा ज्ञान निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. जवते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ, जाणार नाही. श्रीराम ज्ञान म्हणता वाटे परम, काय रे बा असेल वर्म. म्हणून ह्या अनुक्रम सांगिजेल आता. श्रीराम भूत भविष्य वर्तमान, ठाऊके आहे परिच्छिन्न. यासीही म्हणजेत ज्ञान, परी ते ज्ञान नव्हे. श्रीराम बहुत केले विद्या पठण, संगीतशास्त्र राग ज्ञान. वैदिक शास्त्र वेदाधेन, हेही ज्ञान नव्हे. श्रीराम नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना स्वापदांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना पशूंची परीक्षा, नाना पक्षांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शस्त्रांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना पाषाण परीक्षा, नाना काष्ठांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना भूमीची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना रसांची परीक्षा, नाना विजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना क्षत्रांची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना होणार परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना विद्येची परीक्षा, नाना कळेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना सृष्टींची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नेमकची बोलणे, तत्काळची प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नेत्रपालवी नादकळा, करपालवी भेदकळा, स्वरपालवी संकेतकळा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम काव्यकुशळ संगीतकळा, गीतप्रबंध नृत्यकळा, सभा चातुर्य शब्दकळा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम वाग्विलास मोहनकळा, रम्य रसाळ गायनकळा, हास्य विनोद कामकळा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम नाना लाघवे चित्रकळा, नाना वाद्ये संगीतकळा, नाना प्रकारे विचित्रकळा, हे ज्ञान नव्हे. श्रीराम
आधी करुणी 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा. 14 विद्या सिद्धी कळा, हे ज्ञान नव्हे श्रीराम. असो सकळ कळा प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण. तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणोची नये श्रीराम. हे ज्ञान होये सेवासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे. जेथे प्रकृतीची पिसे समूळ वाव श्रीराम. जाणावे दुसऱ्याच्या जीवीचे, हे ज्ञान वाटे साचे. परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे श्रीराम. महानुभाव महाबला, मानस पूजा करिता चुकला. कोणी एके पाचारिला, ऐसे नव्हे म्हणोनी श्रीराम. ऐसी जाणे अंतरस्थिती, तयासी परमज्ञाता म्हणती. परंतु जेणे मोक्ष प्राप्ती, ते हे ज्ञान नव्हे श्रीराम. बहुत प्रकारीची ज्ञाने सांगो जाता असाधारणे. सायोज्य प्राप्ती होय जेणे, ते ज्ञान वेगळे श्रीराम. तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण. ऐसे हे विशद करुण वजन निरोपावे श्रीराम. ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले, ते पुढील समासी निरोपिले. श्रोतावधान दिदले, पाहिजे पुढे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास 5वा. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे. नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान श्रीराम. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे. समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान श्रीराम. मनबुद्धी अगोचर, नचले तर्काचा विचार. उल्लेख परे गुण पर, या नाव ज्ञान श्रीराम. जेथे नाही दृश्यबाण, जेथे जाणीव हे अज्ञान. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, यासी बोलिजे श्रीराम. सर्वसाक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया. परी ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान श्रीराम. दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे. शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान श्रीराम. जेथे सर्वची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षत्व कैसे. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे, मानूची नये श्रीराम. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत. म्हणून शुद्ध ज्ञान ते सतंत वेगळेची असे श्रीराम. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण. या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान, जाणीजे श्रोती श्रीराम. महाम वाक्य उपदेश बला, परी त्याचा जप नाही बोलिला. तेथीचा तो विचारची केला, पाहिजे साधके श्रीराम. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार. त्याच्या जपे अंधकार, न फिटे भ्रांतीचा श्रीराम. महावाक्याचा अर्थ घेता, आपण वस्तूची तत्वता. त्याचा जप करिता वृथा सीनची होय श्रीराम. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांशे आपण वस्तूचा आहे श्रीराम. आपला आपणासी लाभ, हे ज्ञान परम दुर्लभ. जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये श्रीराम. जेथून हे सर्व ही प्रकटे, आणि सकळ ही जेथे आटे. ते ज्ञान जालिया फिटे, भ्रांती बंधनाची श्रीराम. मते आणि मतांतरे, जेथे होती निर्विकारे. अति सूक्ष्म विचारे, पाहता ऐक्य श्रीराम. जे या चराचराचे मूळ, शुद्ध स्वरूप निर्मळ. या नाव ज्ञान केवळ, वेदांत मते श्रीराम. शोधिता आपले मूळ स्थान, सहज चिवडे अज्ञान. या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान, मोक्षदायक श्रीराम. आपणासी ओळखो जाता, अंगीवाणे सर्वज्ञता. तेने एकदेसी वार्ता, निशेष उडे श्रीराम. मी कोण ऐसा हेत, धरुण पाहता देहातीत. अवलोकिताने मस्त स्वरूपची होय श्रीराम. असो पूर्वी थोर थोर, जेणे ज्ञाने पहिलं पार. पावले ते साचार, ऐका आता श्रीराम. व्यास वसिष्ठ महामुनी, शुक नारद समाधानी. जनकाधिक महाज्ञानी, येनेची ज्ञाने श्रीराम. वामदेवाधिक योगेश्वर, वाल्मिकात्री ऋषेश्वर. शोणिकादि अध्यात्मसार, वेदांत मते श्रीराम. सनकाधिक मुख्य करुणी, आदिनाथ मीन गोरक्षमुनी. आणि बोलता वचनी, अगाध सती श्रीराम. सिद्धमुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव. जेने सुखे महादेव, डुल्लत सदा श्रीराम. जे वेदशास्त्रांचे सार, सिद्धांत धादांत विचार. ज्याची प्राप्ती भाग्यानुसार, भाविका सोय श्रीराम. साधू संत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान.
सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगिजेला आता श्रीराम. तीर्थे व्रते तपे जाणे जेन जोडे धूम्रपाणे पंचाग्नी गोरांजणे जे प्राप्त नव्हे श्रीराम. सकळ साधनाचे फळ ज्ञानाची सिगची केवळ जेने संशयाचे मूळ निशेष तुटे श्रीराम. 56 भाषा तितुके ग्रंथ आदी करुण वेदांत या इतुकी यांचा गहनार्थ एकची आहे श्रीराम. जे नेणवे पुराणी जेथे सिनल्या वेदवाणी तेची आतयेची क्षणी बोधीन गुरुकृपे श्रीराम. पाहिले नसता संस्कृती रिग नाही महाराष्ट्र ग्रंथी हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी श्रीराम. आता न लगे संस्कृत अथवा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपे सहित हृदयी वसे श्रीराम. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रयत्ने विण सौरस सद्गुरु कृपा श्रीराम. ग्रंथ मात्र महाराष्ट्र त्याहून संस्कृत श्रेष्ठ त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोरतो वेदांत श्रीराम. त्या वेदांता परते काही सर्वदा श्रेष्ठ नाही जेथे वेदगर्भ सर्वही प्रकट झाला श्रीराम. असो ऐसा जो वेदांत त्या वेदांताचाही मथितार्थ अति गहन जो परमार्थ तो तू ऐका आता श्रीराम. अरे गहनाचेही गहन ते तू जाण सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे श्रीराम. सद्गुरु वचन तोची वेदांत सद्गुरु वचन तोची सिद्धांत सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचिताता श्रीराम. जे अत्यंत गहन माझ्या स्वामींचे वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले श्रीराम. ते हे माझे जीवीचे गुज मी सांगेन म्हणतो तुझ जरी अवधान देसी मज तरी आता एच क्षणी श्रीराम. शिष्य म्लान वदने बोले धरिले सदृढ पावले मग बोलो आरंभिले गुरुदेवे श्रीराम. अहम ब्रह्मासी महावाक्य येथीचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जयते श्रीराम. ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तुझी आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरुची नको श्रीराम. नवविधा प्रकारे वचन त्यात मुख्य ते आत्मनिवेदन ते समग्र प्रकारे कथन किजेला आता श्रीराम. निर्माण पंचभूते ये कल्पांती नासती येथान्वये प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती श्रीराम. दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे श्रीराम. सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीच ऐक्यता पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे श्रीराम. ज्ञानवन्नी प्रकटे तेने दृश्य केराटे तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे श्रीराम. मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन श्रीराम. असो गुरुचे ठाई अनन्यता तरी तुझ काय सी रे चिंता वेगळेपणे अभक्ता उरोची नको श्रीराम. आता हेची दृढीकरण भावया करी सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे श्रीराम. या नाव शिष्य आत्मज्ञान येणे पाविजे समाधान भवभयाचे बंधन समूळ मिथ्या श्रीराम. देह मी वाटे जानरा तो जाणावा आत्महत्यारा देहाभिमाने एरसारा भोगिल्याच भोगी श्रीराम. असो चहू देहा वेगळा जन्मकर्मासी निराळा सकळ आवाळ गोवळा सबाह्य तू श्रीराम. कोणासीच नाही बंधन भ्रांती सव भुलले जन दृढ घेतला देहाभिमान म्हणोनिया श्रीराम. शिष्य एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती सदावे तेने गुणे दृढावे परमार्थ हा श्रीराम. अखंडकडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान वैराग्यवरे अंगी श्रीराम. शिष्या मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिये बाष्कळ तेने तुझी तळमळ जाणार नाही श्रीराम. विषयी वैराग्य उपसले तयासीस पूर्ण ज्ञान झाले मनी टाकिदाची लाधले राज्य देवी श्रीराम. मणी होता सिगटाचा लोभ धरुनिया तयाचा मूर्खपणे राज्याचा अवेर केला श्रीराम. ऐक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त श्रीराम. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या तेने गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र श्रीराम. सन्यपाता चेणी दुःखे भयानक दृष्टी सदेखे औषध घेताची सुखे आनंद पावे श्रीराम. तैसे अज्ञान सन्यपाते मिथ्या दृष्टी सदिसते ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही श्रीराम. मिथ्या स्वप्ने वसनाला तो जागृतीस आणिला
तेने पूर्वदशा पावला निर्भय जय श्रीराम. मिथ्याच परी सत्य वाटले तेने गुणे दुःख झाले, मिथ्या आणि निरसले हे तो घडेना श्रीराम. मिथ्या आहे जागृतासी परी वेडा लाविले निद्रिस्तांसी, जागा झालिया तयासी भयेची नाही श्रीराम. परी अविद्या झोप येते बरे भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी श्रीराम. जागृतीची ओळखण एकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासूनी श्रीराम. जेने विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेने साधन करावे थोरी व सांडुणी श्रीराम. साधन म्हणे जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुणी मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी श्रीराम. तव शिष्ये केला प्रश्न कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी श्रीराम. याचे उत्तर श्रोतयांसी दिदले पुढील समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास 6वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार, परी त्यावगे चत्वार बोलीजे ती श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. विसेव झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सोडाले, सहजचे निर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे श्रवण, श्रवणाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पासा भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरेणुक्रमे सकळ केले श्रीराम. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जणी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूपानुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे, नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होये. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे गाव गर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन
विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुची कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंता मुचे मुख्य दैवत तया विनमुचा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा साह्याम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ कायवणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडोणी आम्ही जन कोणाप्रती मागावे म्हणोणी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास ओसळोणी पडो हे आकाश आणिकाची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापबाण शोभत असे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझ्या रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।